बातमी एक महत्त्वाची आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक होती आहे, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असली तरी अनेक शेतकऱ्यांचा आयकर डेटा अद्याप सुद्धा उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे मोठा शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे। त्यावरती सुद्धा आता चर्चा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि पुढची बातमी ही शेतकऱ्यांसाठीच आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणजे राज्य सरकारने कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीत 17 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे। 5 जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट आहे। अहिल्यानगर, बुलढाणा। माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांची यादी फक्त आता आपण पहिल्यांदा सुरू केली, अजून यादी पूर्ण यादी व्हायला वेळ आहे। हळूहळू जसे कागदपत्र पूर्ण होतील, अपलोड होतील, त्याप्रमाणे यादी होते आणि साधारणतः ही यादी 3 टप्प्यामध्ये यादी होणार आहे। 2 लाखाच्या आतले पहिल्यांदा शेतकरी, त्यानंतर 2 लाख जे 50,000 रुपये जे रेग्युलर भरणारे शेतकरी ते त्यांची एक दुसरी यादी, तिसरी यादी ज्यांचे 2 लाख रुपयाच्या वरची ज्यांची रक्कम आहे, अशा आपल्याला 3-4 टप्प्यामध्ये यादी येतील। आणि आताही पहिल्यांदा जी आपण यादी सुरू केली आहे, जी क्लिअर आहे ती सुरू केली यादी, अजूनही बँकांकडून माहिती अजून अपलोड वगैरे करायला अजून त्याला पहिल्या यादीला सुद्धा वेळ लागतोय। त्यामुळे अजूनही पहिली यादी ह्या 2-3 दिवसांमध्ये सगळी पहिली यादी क्लिअर होईल। काही ठिकाणची क्लिअर झालेली आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे माझी शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना सांगणे, याद्या लवकरच येतील। 3-4 याद्या येतील। पहिल्यांदा यादीमध्ये जरी नाव नसलं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की, त्यामध्ये जे पात्र शेतकरी, त्या पात्र शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्याला माहिती आहे की 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त संख्या ही या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे म्हणजे पात्र शेतकरी त्यांनी अजिबात काळजी करू नका। यादीला जरी कमी जास्त आपलं नाव जरी मागे पुढे आलं तरी आपलं नाव निश्चित प्रकारे, जर आपण पात्र असाल तर नक्की आपलं नाव लागेल। फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी त्यांना मात्र या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे आणि जे नोकरदार आहेत, तुम्हाला ते जे अटी तुम्हाला सर्वांना माहित आहेत, त्यांनाही या यादीतनं वगळलेलं आहे। कारण का या कर्जमाफीचा लाभ आपल्याला फक्त गरीब शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे यादीला जरी थोडा उशीर होत असला तर जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या माझ्या भल्यासाठी होतोय। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मोठे अपडेट्स पाहणार आहोत। पहिली म्हणजे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दुसरी म्हणजे नमो महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम कर्जमाफी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी पात्र ठरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 16,95,000 शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे। सांगितले जात आहे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेले आहे की कर्जमाफीच्या ज्या काही याद्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जात आहेत। यामुळे तुमचे नाव पहिल्या किंवा साधारण दुसऱ्या यादीमध्ये नसेल तर घाबरण्याची गरज नाही। बँकेची केवायसी, आधार लिंकिंग आणि आवश्यक कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर पुढील टप्प्यात तुमचे नाव समाविष्ट होऊ शकते। या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची तरतूद आहे आणि 50,000 पर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण ठेवावी। ज्यांनी नियमित कर्ज फेडलेले आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देखील मिळणार आहे। तर आता आपण बघू शकता, शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। योजनेअंतर्गत तुम्हाला जे काही 2 लाखापर्यंतचे कर्ज आहे ते माफ होणार आहे आणि 50,000 पर्यंत प्रोत्साहन पण मिळणार आहे। तर कोणीही घाबरू नका आणि घाई करू नका, हळूहळू सर्वांचे यादीमध्ये नाव येईल। आता नमो शेतकरी महासन्मान निधी बद्दल बोलूया। राज्य सरकारने मार्च 2026 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता आहे 2,000 रुपयेचा हप्ता मंजूर केला होता। त्यानंतर पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे। सध्या सोशल मीडियावर पुढील हप्त्याबाबत विविध दावे आणि अफवा व्हायरल होत आहेत। मात्र शासनाकडून पुढील हप्त्याची तारीख किंवा रक्कम अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत अशा संदेशावर विश्वास ठेवू नका। तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचे अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज आणि हप्त्याचं स्टेटस बघू शकता। तसेच कोणतेही अपडेट आल्यास अधिकृत संकेतस्थळावर त्याची खात्री घ्या। जर तुम्हाला कर्जमाफीच्या बद्दल पुढील याद्या, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि इतर सरकारी योजना अचूक अपडेट्स हव्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।